अकोला बार्शीटाकळी शहरातील बंद पडलेल्या किसान जिनिंग परिसरात 1 वर्षापूर्वी उघडकीस आलेल्या मॅफेड्रॉन ड्रग्ज निर्मिती प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने मोठी कारवाई करत फरार आरोपीला मध्य प्रदेशातील भोपाळ येथून अटक केली आहे। या प्रकरणातील निष्पन्न आरोपी मोहम्मद अशरफ मोहम्मद आझम राईन वय 26 राहणार बैंगनवाडी मुंबई यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 28 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 23 ऑक्टोबर 2024 रोजी बार्शीटाकळी येथील बंद किसान जिनिंगमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत 5 आरोपींना अटक केली होती। या कारवाईत 5 किलो 548 ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज निर्मितीसाठी वापरले जाणारे केमिकल व साहित्य असा एकूण 2,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। या प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल असून अटक केलेल्या 5ही आरोपींना अद्याप जामीन मिळालेला नाही। तपासात फरार आरोपी अशरफ राईन याने जतीन जगमोहन दोशी राहणार भांडूप मुंबई यांच्यासोबत संगनमत करून ड्रग्ज निर्मितीसाठी आवश्यक केमिकल पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले। या माहितीच्या आधारे 24 डिसेंबर 2025 रोजी भोपाळ येथून त्याला अटक करण्यात आली। सध्या ड्रग्ज निर्मिती साखळी, केमिकल पुरवठा व आंतरराज्य नेटवर्कबाबत सखोल तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थाविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे।